नमस्कार. आजच्या भागामध्ये भूमी आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. कारण तिला आता रागिणीवरती जो संशय आलेला असतो तो खरा ठरत चाललेला असतो. जे काही पुरावे मिळत असतात त्याच्यावरून हेच सिद्ध होत असतं की रागिणीनेच आकाशला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे भूमी आता विचार करत असताना जेव्हा राजाराम काका आणि भूमी CCTV फुटेज बघण्यासाठी बाजूच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात, तेव्हा रागिणीसुद्धा तिथे आलेली असते आणि ती म्हणालेली असते की मॅनेजरने मला सांगितले तुम्ही दोघंजण इथे आहात म्हणून मी इथे आले. आणि जेव्हा इथे मॅनेजर कदमबरोबर भूमीचं बोलणं झालेलं असतं तेव्हा ते म्हणालेले असतात की त्यावेळेला रागिणी मॅडम इथे आल्या नव्हत्या, कारण CCTV फुटेजमध्ये आणि कुठल्याही रजिस्टरमध्ये त्यांचं नाव नाही आहे. तेव्हा इथे भूमीचा आणि रागिणी आत्यांचा धक्का लागला होता. तेव्हा भूमी म्हणते, आत्या तुम्ही इथे काय करताय? तेव्हा रागिणी म्हणालेली असते की मी भाटे वकिलांना इथे भेटायला आली. इथे मागच्या बाजूला जे भाटे वकील आहेत ते खूपच जास्त चांगले आहेत म्हणून आकाशबद्दल त्यांच्याशी बोलायला आले होते. तेव्हा प्रशांतला माहिती काढायला सांगितलेले असते. प्रशांत म्हणतो की तिथे कुठल्याही भाटे नावाचे वकील राहत नाही. तेव्हा इथे आता गुंड लोक आलेले असतात, त्यांनीसुद्धा भूमीला धक्का दिलेला असतो. ते सगळं इथे आता भूमीला आठवत असतं. तेव्हा अथर्व म्हणतो, आपण एक काम करूया, ते गुंड लोक अजून लांब गेले नसतील, आपण सगळेजण जाऊया का? तेव्हा इथे आत्या म्हणते की कुणीही कुठेही जायचं नाही आहे, आता सांगितलं ना इथेच बसायचं आहे आणि आता डिस्कशनसुद्धा बास झालं, अजिबात रिस्क घ्यायची नाही असं रागिणी म्हणालेली असते. तर इथे भूमी जेव्हा लोणारकर यांना भेटायला ऑफिसमध्ये गेलेली असते तेव्हा तिने विचारलेलं असतं की तुम्हाला आकाशने फ्रॉड केला ही बातमी कुणी दिली? तेव्हा भानुशाली वकिलांबरोबर अजून कुणी व्यक्ती होती का असं विचारल्यानंतर ते म्हणालेले असतात की एक बाई कुणीतरी होत्या, त्यांनी मला फोन केला होता, पण त्यांनी त्यांचं नाव सांगितलेलं नाही आहे आणि तो नंबरसुद्धा लोणारकर यांनी भूमीला दिलेला असतो आणि तो नंबर आता भूमीकडे असतो. भूमी म्हणत असते, हा नंबर आत्यांचा असेल का? आणि जर हा नंबर दुसरा कुणाचा असेल आणि जर मी शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर कुणी खरं नाव का देईल ना? म्हणजे असे खोटेपणा करणारी लोक आपलं खरं नाव का बरं देतील असा प्रश्न भूमीला पडलेला असतो. त्याच्यामुळे नंबर कुणाच्या नावावरती आहे हे बघायला जरी मी गेले तरीसुद्धा काही हाताला लागणार नाही. त्यापेक्षा आता भूमीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला असतो. भूमी आता जाते रागिणीच्या रूममध्ये. रागिणीच्या रूममध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते की आई योगेश्वरी, मला माहिती आहे हे सगळं चुकीचं आहे, पण मला आता रागिणी आत्यांच्या रूममध्ये पुरावा शोधावा लागेल आणि ती आता रूममध्ये शोधाशोध सुरू करते. तर इथे भूमीला आता रागिणीच्या रूममध्ये जाताना पौर्णिमेने बघितलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा आपल्या मनामध्ये म्हणते की भूमी घरी परत आली आहे का? मग ती आईंच्या रूमच्या दिशेने का बरं गेली? काही शोधायला तर गेली नाही आहे ना, असा प्रश्न तिलासुद्धा पडतो. तेव्हा इथे भूमी आता रागिणीच्या रूममध्ये शोधाशोध सुरू करते, फाईलमध्ये, ड्रॉवरमध्ये, कपाटामध्ये. तेव्हा इथे कपाटाच्या ड्रॉवरमध्ये आता तिच्या हातामध्ये एक सिम कार्ड लागतं. ते सिम कार्ड बघितल्यानंतर ती आता खूपच जास्त आश्चर्यचकित होते, कारण जो नंबर भूमीला मिळालेला असतो तो नंबर आता रागिणीचा आहे की नाही हे तिला चेक करायचं असतं आणि त्यामुळे ते सिम कार्ड ती स्वतःजवळ आता जपून ठेवते. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा दरवाजा उघडून येते. तेव्हा भूमी इथे नॉर्मलच उभी राहिलेली असते. भूमीला बघून पौर्णिमा विचारते, तू इथे काय करतेस? तेव्हा भूमी म्हणते, अगं असं काय करतेस, मी आत्यांच्या रूममध्ये त्यांना भेटायला आले ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हो का, मला असं काय वाटतंय तू माझ्याबरोबर काहीतरी खोटं बोलतेस. तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे ना पौर्णिमा, तू लहानपणापासून खोटं बोलत आली आहेस ना, तेव्हा तुला सगळेजणच खोटं बोलतायत की काय असं वाटत असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बस करा, मला काही उत्तर देऊ नकोस, मला खरं खरं सांग, तू इथे कशासाठी आली होतीस? तेव्हा भूमी म्हणते, अगं असं काय करतेस, सांगितलं ना आत्यांना भेटायला इथे मी आले होते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुला माहिती नाही आहे का आज आई ऑफिसला गेल्यात त्या? तेव्हा भूमी म्हणते, अरे हो, म्हणजे एवढी महत्त्वाची गोष्ट सांगायची होती ना, तर माझ्या डोक्यातूनच गेलं की आत्या आज ऑफिसला सुद्धा जाणार होत्या त्या. बरं झालं तू मला आठवण करून दिलीस, मला जरा महत्त्वाचं काम आहे, मी आलेच. तेव्हा भूमी आता घाईघाईने आपल्या रूममध्ये सुद्धा येते. भूमीच्या हातामध्ये सिम कार्ड असतं. तेव्हा भूमीला आता खूप जास्त भीती वाटत असते. तिला असं वाटत असतं की हे सिम कार्ड जर आत्यांचं निघालं तर मी काय करू, कारण तिला भीती वाटत असते की या सगळ्याच्या मागे रागिणी आत्या असतील तर खूपच जास्त मोठी फसवणूक ही आकाशची होणार आहे. त्यानंतर भूमी आता आकाशचा जुना फोन कपाटामधून काढते आणि त्याच्यामध्ये ते सिम कार्डसुद्धा टाकते आणि भूमी आपल्या मोबाईलवरून त्या मोबाईलवरती फोनसुद्धा करते.
तेव्हा आता फोन केल्यानंतर इथे आता तो सिम कार्ड चालू होतो आणि भूमीच्या लक्षात येतं की तो सिम कार्ड रागिणीचा आहे आणि रागिणीनेच आकाशला या फ्रॉड केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं. तेव्हा भूमीला आता प्रशांतचा फोन येतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, हा प्रशांत बोल ना. प्रशांत म्हणतो, ताई अरे कुठे आहेस तू? कधीपासून तुला फोन करतोय मी, तुला माहिती आहे का तू फोन का उचलत नाही आहेस? तेव्हा भूमी म्हणते, अरे मी महत्त्वाच्या कामात होते आणि अजूनही आहे, पण तू बोल ना, काय बोलतोयस? तेव्हा प्रशांत म्हणतो, ताई तांडेल जेलमधून पळाला. तेव्हा भूमी म्हणते, असं कसं पळाला? तेव्हा इथे आता प्रशांत म्हणत असतो की तांडेल जेलमधून पळालाय, तो मला भेटला होता. त्याने मला सांगितलंय की त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये कोण कोण अजून त्याच्यामध्ये सामील आहे त्याची नावं तो सांगणार होता आणि त्याला तुला भेटायचं आहे. तेव्हा त्याने एका ठिकाणी तुला भेटायला बोलावले, पण काही लोक आले आणि त्याला तिथून घेऊन गेले, पण मी त्या लोकांचा पाठलाग करतोय. तेव्हा मी तुला जे लोकेशन पाठवतोय त्या ठिकाणी आता तू पोच. भूमी म्हणते, लोकेशन पाठव, मी लगेच पोचते. तेव्हा भूमी आता जायला निघते. तेव्हा तिला आकाशचं बोलणं आठवतं. आकाश म्हणालेला असतो, आता जर तू पुन्हा एकटी कुठे गेलीस ना तर मी तुला माफ करणार नाही, माझा राग जाणार नाही. तेव्हा भूमी म्हणते, आता जर आकाशला फोन केला तर आकाश माझ्याबरोबर येण्याचा हट्ट करेल आणि मग उशीर होईल, त्याच्यामुळे आता मला लवकर जाणं गरजेचं आहे. तेव्हा भूमी आता लगेचच तिथून जायला निघते. तेव्हा इथे रागिणीने राजाराम काकांसाठी चहा केलेला असतो. ती म्हणते, हा घ्या, तुम्हाला जसा आवडतो तसा चहा केलेला आहे. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात, अरे वा, कितीतरी दिवसानंतर मी तुझ्या हातचा चहा घेणार आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एवढी मोठी डील क्रॅक करून आलाय ना, तर मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात, रागिणी, जेव्हा आपण असं जेलमधून वगैरे येतो ना आणि तिथून आल्यानंतर एवढी मोठी अचिव्हमेंट ही खरंच आपल्याला कॉन्फिडंट करते, हो की नाही? तेव्हा रागिणी म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात, पण अजून एक गोष्ट राहिलीच, आपल्या आकाशला जेलमध्ये कुणी टाकलं ती व्यक्ती अजून काही सापडलेली नाही आहे, ते उत्तर अजून आणि उत्तरच आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, अहो तो जो कुणी आहे ना तो लवकरात लवकर सापडेल. तेव्हा राजाराम काका म्हणतात, हो, तोवर भूमी काही स्वस्त बसणार नाही. तुला माहिती आहे का, भूमी त्या लोणारकरला भेटायला गेली होती, मीच तिची भेट घडवून दिली, मीच अपॉइंटमेंट दिली तिला. तेव्हा इथे आता रागिणीचा फोन येतो. रागिणी आधीच टेन्शनमध्ये आलेली असते. त्या लोणारकरने जर माझं नाव सांगितलं तर, अशी भीती आता रागिणीला असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई तुम्हाला माहिती आहे का, भूमी तुमच्या रूममध्ये गेली होती आणि काहीतरी शोधाशोध करत होती असं मला वाटतंय. मी तिला विचारलं तर ती म्हणाली काही नाही, की आत्यांना भेटायला आले म्हणून. तेव्हा इथे आता रागिणी म्हणत असते की भूमी आता अचानक कुठे गेली असेल आणि ती माझ्या रूममध्ये कशासाठी गेली असेल. तेवढ्यातच आता रागिणीला एक मेसेज येतो, तांडेल अजून मेलेला नाही आहे, तो पळून गेला होता, आपली माणसं त्याच्या मागावरती आहेत आणि त्याला पकडून आता पुन्हा गोडाऊनमध्ये घेऊन जात आहेत. तेव्हा इथे रागिणी म्हणते की हा तांडेल आणि भूमी दोघं जण एकाच वेळेला कसे काय गायब झाले असतील, माझ्याबद्दल त्या भूमीला काही कळलं तर नसेल ना. तेव्हा इथे आता तांडेलला पकडून पकडून ती लोकं आणत असतात आणि त्यांच्या मागावर मात्र प्रशांत असतो, कारण प्रशांत नजर ठेवून असतो तांडेलला आता बॉम्ब ब्लास्टच्या मागे कोण आहे, कुणाचं मास्टर माइंड आहे हे सगळं आता त्याला भूमीला सांगायचं असतं आणि त्यामुळे इथे प्रशांत त्याच्या मागावरतीच असतो. तेव्हा इथे प्रशांत आता भूमीला सारखा फोन करत असतो. तो म्हणतो, कुठे आहे भूमीताई? आणि तेवढ्यातच आता लोकेशनवरती भूमी पोचलेली असते. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, अगं ताई किती वेळ, ते लोक बघ त्या तांडेला तिथे घेऊन गेलेत. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, मी आता तिथे जाते त्या लोकांना थांबवायला. हे बघ प्रशांत, तुला एक काम करायचं आहे. आणि भूमी आता प्रशांतच्या हातामध्ये एक मोबाईल देते आणि ती म्हणते, मी सांगते तसंच कर. प्रशांत म्हणतो, ताई तू एकटी कशी जाशील? तेव्हा भूमी म्हणते, हे बघ प्रशांत बाळा, तू काळजी करू नको, मला काही होणार नाही आहे. तेव्हा इथे आता तांडेलला ते लोक मारायसाठी घेऊन आलेले असतात. तेवढंच ते तांडेलला ते लोक मारणार तिथे भूमी येतील आणि भूमी म्हणत असते, थांबा, काय करताय हे तुम्ही? तेव्हा ते लोक खूपच जास्त घाबरतात आणि म्हणतात, तू इथे काय करतेस? तेव्हा भूमी म्हणते, हे आत्ताच्या आता थांबवा, हां, नाहीतर मी पोलिसांना बोलावलं इथे. तेव्हा इथे ते गुंड लोक म्हणत असतात, पोलीस काही करणार नाही आहे आमचं, कळलं ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का, आता मी लगेचच फोन करते. तेव्हा ते गुंड लोक म्हणतात, अचानक ही कशी काय आली इथे? रात्रीसुद्धा ही अशीच आली होती. तेव्हा भूमी म्हणते, अच्छा, म्हणजे रात्री हेच गुंड आले होते तांडेला घेऊन जायला, याचा अर्थ तांडेल आमच्या घरी होता का?
तेव्हा इथे ते गुंड लोक म्हणतात आताच्या आता इथून निघून जा. भूमी म्हणते अजिबात नाही, आता पोलीस येतच असतील. तेव्हा इथे आता तांडेल म्हणत असतो की मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की पोलिसांची गाडी येतच असेल आणि तेवढ्यातच आता इथे पोलिसांच्या गाडीचा आवाज यायला लागतो. भूमी म्हणत असते बघा, तुम्हाला जर जेलमध्ये जायचं असेल ना खडी फोडायला तर इथे थांबा, नाहीतर आता पोलीस तर आलेले आहेत. तेव्हा इथे सगळेजण पळून जातात. तर इथे भूमी म्हणत असते की तांडेल तू सुद्धा आता मला खरं खरं सांग, बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये कुणाचा हात आहे, कोण आहे मास्टर माइंड? आता उगाच आता वेळ वाया घालू नको. तेव्हा इथे तांडेल म्हणत असतो की भूमी मॅडम मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, म्हणून तर सतत मी तुमच्या मागावरती होतो. तर इथे आता रागिनी आणि अभि दोघंजण आलेले असतात तांडेलला मारण्यासाठी, कारण तांडेल भूमीला खरं सांगायला जात असतो. भूमी म्हणत असते हे बघा सांगा कोण आहे ती व्यक्ती, मला आधी नाव तरी सांगा. तेव्हा इथे तांडेल म्हणत असतो की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये तुमच्या नवऱ्याला मारणारी व्यक्ती, आणि आता तांडेल रागिनीचं नाव घेणारच असतो. पण तेवढ्यातच तिथे रागिनी आता अभिला खुणावते. अभिच्या हातामध्ये पिस्तूल असतं आणि अभि आता त्याला मारायला जात असतो. भूमी विचारत असते सांगा ना सांगा, कोण आहे तो व्यक्ती, कोण आहे ती व्यक्ती जी माझ्या नवऱ्याच्या मागावरती आहे, जी माझ्या आकाशला मारण्याचा प्रयत्न करते, त्याच्या वाईटावरती उठले, मला त्या व्यक्तीचं नाव जाणून घ्यायचं आहे. तेव्हा इथे आता भूमीसुद्धा रागाने विचारत असते. रागिनी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. भूमी म्हणत असते तांडेल सांगा ना. तेव्हा तांडेल म्हणत असतो बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये जी व्यक्ती सामील आहे तिचं नाव, आणि तेवढ्यातच अभि आता इथे त्याला गोळी मारतो. तांडेलला आता गोळी लागते आणि तेवढ्यातच भूमी आता मागे वळून बघणार, तेव्हा रागिनी आणि अभि दोघेही तिथून पळून गेलेले असतात. मात्र इथे तांडेल आता खाली जमिनीवरती कोसळतो. तेव्हा इथे भूमी आता तिकडे धावत जाते बघायला की कुणी तांडेलला गोळी मारली. पण आता तिथे भूमीला रागिनी आणि अभि दोघेही दिसत नाही, कारण ते दोघंजण लपून बसलेले असतात. तेव्हा इथे रागिनी खूप घाबरलेली असते. तिला असं वाटतं जर भूमीने आता मला बघितलं तर, आधीच तिला माझ्यावरती संशय आला आहे आणि आता तिने जर मला इथे बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा भूमी म्हणते की तांडेल तुम्हाला काही होणार नाही, चला आपण डॉक्टरांकडे जाऊया. तांडेल म्हणतो नाही नाही भूमी मॅडम ऐका माझं, हे बघा बॉम्ब ब्लास्टमध्ये तुमच्या नवऱ्याला मारणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून रागिनी पटवर्धन आहे. तर आता तांडेलने मरता मरता रागिनी पटवर्धनचं नाव घेतलेलं असतं. रागिनीला खूप मोठा धक्का बसतो, कारण शेवटीला आता तिची जे काही तिने पाप केलेले असतात त्या पापांचा आता तिला फळ मिळणार असतं. आता तिच्या पापाचा घडा हा भरलेला असतो, तिलासुद्धा शिक्षाही होणारच असते. त्याच्यामुळे आता रागिनीचं सत्य भूमीच्या समोर आलेलं असतं. तांडेलने सांगितलेलं असतं की बॉम्ब ब्लास्टमध्ये रागिनी पटवर्धनचा हात होता. कदम म्हणत असतात की सगळे CCTV फुटेज, सगळे रजिस्टर चेक केले, तुम्ही म्हणताय त्या तारखेला रागिनी मॅडम ऑफिसला आल्याच नव्हत्या. तेव्हा भूमीने विचारलेलं असतं तांडेलच्या वस्तीमध्ये की इथे तुम्ही काय करताय रागिनी आत्या. तेव्हा रागिनी म्हणते अगं इथे तांडेलच्या वस्तीच्या मागे भाटे वकील राहतात, त्यांना भेटायला आले होते. प्रशांतला माहिती काढायला सांगितलेली असते. प्रशांत म्हणतो की ताई अगं तांडेलच्या वस्तीमध्ये मागच्या बाजूला पुढच्या बाजूला कुठेच भाटे वकील आहेतच नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की लोणारकर तुम्ही मला आता सांगा, आकाशने ऑफिसमध्ये फ्रॉड केला ही टिप तुम्हाला कोणी दिली? तेव्हा भानुशाली बरोबर दुसरी कोण व्यक्ती होती? तेव्हा इथे आता ते म्हणत असतात की मला एक फोन आला होता, त्या बाईंनी त्यांचं नाव नाही सांगितलं पण मला फोन केला होता. तेव्हा इथे भूमी म्हणत असते याचा अर्थ आकाशला बर्बाद करण्यामागे, आकाशला मारण्यामागे रागिनी आत्यांचा हात आहे. म्हणजे आतापर्यंत आकाश बरोबर जो काही घातपात झाला तो सगळा रागिनी आत्यांना घडवून आणलेला आहे, असं टेन्शन आता भूमीला आलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया भूमी धावत असते, तिच्या मागे मागे आता गुंड पळत असतात. तेव्हा इथे भूमीला पकडण्यासाठी गुंड तिचा पाठलाग करतायत हे आता रागिनीला माहिती असतं, कारण रागिनीनेच त्यांना भूमीच्या पाठीमागे लावलेलं असतं तिला मारण्यासाठी. तेव्हा इथे रागिनी नाटक करते, ती म्हणते की आई योगेश्वरी माझी भूमी लवकरात लवकर घरी येऊ दे. तेव्हा इथे आता राजाराम काका विचारत असतात की रागिनी अर्धवट मीटिंग सोडून तू कुठे गेली होतीस? तेव्हा रागिनी म्हणते अहो मी बँकेत गेले होते ना आपल्या अकाउंटंट बरोबर. तेव्हा इथे राजाराम काकांना काही विश्वास बसत नसतो. तेवढ्यातच इथे रघु काकांना खूप जास्त राग आलेला असतो. रघु काका म्हणतात की बास करा आता, बास कर, अजून किती खोटं बोलाल. आकाश बाबा बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये रागिनी आत्यांचा हात होता, तुला माहिती आहे का? आणि इथे रघु काका म्हणतात की आतासुद्धा या फ्रॉड केसमध्ये तुम्हीच आकाशबाबांना फसवलं आणि जेलमध्ये टाकलं होतं, हे सुद्धा सत्य मला माहिती आहे. वारंवार तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त का?
तर या प्रॉपर्टीसाठी तर या सगळ्याच्या मागे रागिनी पटवर्धन आहे असा खुलासा आता रघु काकांनी केलेला असतो आणि त्यामुळे इथे घरातल्या सर्व लोकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा इथे आता रागिनी पूर्णपणे घाबरलेली असते। आता सगळेजण माझ्यावरती संशय घेत आहेत की काय, की हे खरोखर मीच केलेलं आहे आणि हे सत्य जर माझं उघडं पडलं तर मग या घरामध्ये मला थारा नाही असं रागिनीला वाटतं।